जेव्हा आपले भगवान श्रीराम जेव्हा म्हणजे श्रीलंकेला निघाले होते त्यावेळेस ते इथे येऊन राहिले होते असं देखील म्हटलं जातं. अजिंक्य रामशेज का नाव आहे या किल्ल्याचं? कारण की हा रामशेज जो किल्ला आहे की मी थोडासा याचा इतिहास वाचलेला आहे. अजिंक्य रामशेज म्हणजे विषय काय माहिती का तुम्हाला? की म्हणजे रामशेज किल्ला हा 6 वर्ष मुघलांनी याच्यावर अटॅक केला. तो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल सुरेश ब्लॉग्स मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आजचा विषय असा आहे की तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपण होतो पंढरपूरला आणि आता मी आलोय नाशिकला. आणि मी काल काय ब्लॉग शूट केला नाही, म्हटलं तेच रोड दाखवून तुम्ही पण बोर व्हाल आणि तुम्हाला बोर करण्यात काही पॉइंट वाटत नाही मला. सो आज तुम्हाला ब्लॉग आला नसेल, काल तुम्हाला 8 वाजता ब्लॉग भेटला असेल. सो आज आपण एक नवीन ब्लॉग शूट करण्यासाठी चाललोय आणि ते शूट करण्यासाठी आपण कुठे चाललोय मी सांगेलच तुम्हाला पुढे. आणि माझी बॅग वगैरे भरायची राहिली, बॅग वगैरे भरतो मी, कारण की थोडंसं पाणी बॉटल वगैरे घ्यावंच लागेल, कारण की ते थोडंसं ट्रेकिंगचं ठिकाण आहे ना, दॅट्स वाय थोडंसं पाणी वगैरे घ्यावं लागेल. सो चला पाण्याची बॉटल वगैरे भरतो. तर गाईस फायनली आता वाजले 12:50 झाले, 1 वाजले, तर आता फायनली आपण निघतोय. सो चला, असा पण खूप वेळ झालाय. हेल्मेट कुठे? हेल्मेट घेऊ द्या पहिले. हेल्मेट इज द मेन. आय थिंक हेल्मेट पण गाडीतच ठेवलंय मी. सो चला हेल्मेट वगैरे घेतो आणि लगेच निघतो. गाईस फायनली आता आपण निघालोय, राईडला सुरुवात करूया आणि डायरेक्टली आता मी तुम्हाला विराजच्या इथे जाऊन भेटतो. फायनली विराजच्या इथे आलोय. सो चला विराजकडे जाऊया, विराजला बोलूया. काकू विराज आहे का? आहे ना? सो गाईज फायनली आता आपल्यासोबत विराज पण आहे. सो विराज आहे का? हा आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये पण होता, गणपतीच्या ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललोय रामशेजला. गाईज बघू शकता तुम्ही, हे साधारणतः रामशेज किल्ला 9.6 म्हणजे 10 किलोमीटरच्या आसपास. सो चला आपण चाललोय आता रामशेज किल्ल्याला. बघू शकता आता वाजले 1 आणि एवढ्या भर दुपारी आम्ही चाललोय. बघू कशी काय हालत होते आणि मी तुम्हाला थोडासा रामशेजचा इतिहास पण सांगण्याचं ट्राय करेल. सो चला जाऊया डायरेक्टली रामशेजला. गाईज फायनली तुमच्यासाठी हे बघा काय चालू आहे. थोडंसं ऑकवर्ड सिच्युएशन होईल असं वाटतंय मला, कारण की मी पण फर्स्ट टाइम अनुभवतोय हे असं. बघूया, तुम्हाला पण दिसतीलच रिॲक्शन काय आहे काय नाही आहे. सो चला आपल्याला या रोडने सरळ जायचंय. सो चला जाऊया. आणि आजपासून मी आहे ना तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग देण्याचा तरी ट्राय करतोय. आपले ब्लॉग साधारणतः आहे ना मी 5 वाजता टाकायचो आधी, बट आता मी 8 वाजता टाकला होता कालचा ब्लॉग, तुम्ही बघितलाच असेल आणि आय थिंक तुम्हाला तो आवडला पण असेल. काहीच पुढे रोड थोडासा खराब दिसतोय यार. मला वाटलं होतं रोड खरंच भारी आहे, पण नाही, ऑफ रोडिंग परत स्टार्ट झाली. सो गाईस फायनली आपण पोहोचलोय. आय थिंक इथे आहे ना पार्किंगचं पे करावं लागतं. सो आपण ते चेक करूया. इथे आपल्याला पार्किंगसाठी 20 रुपये घेण्यात आले. ते 20 रुपये आपण भरले आणि चला आता आपण फायनली, आपल्याला रामशेज दिसतोय तो तिथे आणि अशी ऑफ रोडिंग आहे, म्हणजे पूर्ण ट्रेकिंग टाईप आहे. आणि आपण याच्यामध्ये एक चुकी केली आहे, आपण आलोय दुपारी. तुम्ही अजिबात येऊ नका दुपारी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कॅप वगैरे काहीच घेऊन आलो नाही आहे, ही दुसरी चुकी आहे. बट काही नाही, ब्लॉगसाठी काही पण. सो चला, काय करता, उन्हाचा एवढा विचार, पडू थोडंसं काळं, काही फरक पडत नाही. चला. तर गाईस फायनली आपल्याला इथं थोडीशी रामशेज गडाविषयी माहिती दिलेली दिसते आणि नकाशा पण मला दिसतोय, बघू शकता तुम्ही. हा बघा, हा सर्व रामशेज किल्ल्याचा पूर्ण नकाशा आहे, कुठे काय होतं वगैरे. आता मी पण या नकाशाचा फोटो काढून घेतो आणि त्यानुसार आपण बघूच मध्ये. आणि इथे तुम्हाला आहे ना थोडीशी माहिती दिलेली दिसते. अजिंक्य रामशेज का नाव आहे या किल्ल्याचं? कारण की हा रामशेज जो किल्ला आहे की मी थोडासा याचा इतिहास वाचलेला आहे. अजिंक्य रामशेज म्हणजे विषय काय माहिती का तुम्हाला? की म्हणजे रामशेज किल्ला हा 6 वर्ष मुघलांनी याच्यावर अटॅक केला. ऍक्च्युली हा मराठ्यांचा किल्ला होता, म्हणजे मुघलांचा राजा औरंगजेब यांनी सतत 6.5 वर्ष त्याच्या सरदाराला पाठवून ते युद्ध करण्यात आलं. पण हा किल्ला एवढा डेंजर होता ना की हा म्हणजे एवढे अटॅक करून पण ते जिंकू शकले नाही. त्याच्यामुळेच रामशेज किल्ल्याला काय म्हटलंय, अजिंक्य रामशेज किल्ला असं म्हटलंय. ऍक्च्युली मला पण पहिल्यांदा अजिंक्य समजलं नव्हतं, बट आता समजलं अजिंक्य रामशेज किल्ला काय विषय. सो गाईज तर विषय असा आहे की जवळजवळ 2 वाजत आले आणि आताशी आपण चढायला सुरुवात केली आहे. म्हणजे रोड पण आहे थोडासा व्यवस्थित आहे,
पण अजून वरती बघून तुम्हाला मी सांगतोच अनुभव कसा काय आहे ते. सो चला हळूहळू जाऊया. तर तुम्हाला एक इतिहास सांगतो की म्हणजे असं म्हटलं जातं इथे, जेव्हा आपले भगवान श्रीराम जेव्हा म्हणजे श्रीलंकेला निघाले होते त्यावेळेस ते इथे येऊन राहिले होतं असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे रामशेज किल्ल्यावरती आपल्याला भगवान श्रीरामाचं मंदिर पाहायला मिळतं. तुम्ही बघू शकता हे रामशेज किल्ल्यावरती राम मंदिर आहे. तर काहीच तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला इथे तळ दिसत आहे रामशेज किल्ल्यावरती. म्हणजे सगळ्यात वरती आपण टॉपला आलो की इथे तळ आहे, म्हणजे नॅचरल पाणी आहे. एवढ्या वर कसं काय पाणी येऊ शकतं, मला पण थोडं विशेषच वाटतंय. सो चला येऊया खाली. हे बघा इथे पूर्ण असं पाणी साठलेलं दिसतंय आपल्याला. फायनली आता आपण रामशेज किल्ल्याकडे आलो होतो आणि आता मी फर्स्ट ऑफ ऑल आम्ही काय केलंय की नकाशाचा फोटो काढून घेतला होता तेव्हाच, की म्हणजे आपल्याला त्यानुसार बघता येईल. तर आता हे बघा इथे पश्चिम लिहिलंय आणि इथे पूर्व लिहिलंय. मग आम्हाला नेमकी दिशा समजत नाहीये की कोणत्या साईडला दिशा आहे ना. या साईडला पश्चिम दिशा आहे आणि या साईडला पूर्व दिशा आहे. मी तुम्हाला आहे ना नकाशानुसार एक एक ठिकाण दाखवतो, ते तुम्ही बघा. पण म्हणजे आल्या आपल्याला एक इथे बुरुज दिसतोय. आपण त्या बुरुजाच्या मध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो कसा काय येतो. तर हा शिवाजी खिडकी म्हणता ना याला, बाबा सांगताय आपल्याला की याला शिवाजी खिडकी म्हणता. सो चला आपण खाली वगैरे जाऊन बघूया कसं काय आहे. तुम्ही तर काही तुम्ही इथून बघू शकता की लिटरली आपल्याला म्हणजे पूर्ण व्ह्यू दिसतोय इथून. हे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे खालीपर्यंत पूर्ण व्ह्यू दिसतोय. म्हणजे जर शत्रूने कधी हल्ला वगैरे केला तर इथून मला वाटतं कदाचित तिथे तोफ वगैरे ठेवत असतील आणि त्याच्यावरून असं म्हणजे शत्रूला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतील. इथून तुम्ही इथे बघू शकत असाल की इथे लिहिले बघा शस्त्रगार म्हणजे आय थिंक आहे ना इथे ना शस्त्र ठेवले जात असतील, म्हणजे त्या काळातले सर्व शस्त्र. आणि बरोबर आहे इथे शस्त्र ठेवले जात असतील आणि इथून म्हणजे तोफा वगैरे आणि इथून आपल्याला दिसत असतील की शत्रू कुठून कसा काय हल्ला करतोय वगैरे. इथे आपण चला थोडंसं खाली पण जाऊन बघूया कसं काय वगैरे. सो चला काही जाऊया मध्ये. इथे पायऱ्या आहे बरं का, पायऱ्या आहेत इथे. म्हणजे युद्धासाठी शस्त्र साठा ठेवला जात असावा असं मला वाटतंय आणि 100% इथे शस्त्र साठा ठेवला असेल. किल्ल्याच्या उत्तर बाजूला हा एक दरवाजा दिसतोय मला इथे, पण ऍक्च्युली ना या मॅप मध्ये मला काही एवढं समजत नाहीये की इथे म्हटलं बघा हे उत्तर पूर्व चौकी ती ही आहे. सो चला जाऊन बघूया मध्ये काय काय. आय थिंक आहे ना गाईस तुम्हाला एक लिटरली सांगू का, या किल्ल्याला आहे ना म्हणजे खूप जास्त गुफा टाईप आहे. आता बघ मला आहे ना या साईडला पण रस्ता दिसतोय एक आणि इकडे एक गुफा टाईप आहे. सो चला जाऊन बघूया. त्यावेळेस आहे ना म्हणजे एक एंट्रन्स पॉइंट इकडून असेल आणि हा आपल्या किल्ल्याचा मेन डोर आहे. म्हणजे इथून आहे ना आतमध्ये एंट्री होत असेल.